तुमचा पहिला प्रश्न आहे. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम कोणत्या वर्षी सुरू झाला? तुमचे ऑप्शन आहे 1857, बी 1905, सी 1942, डी 1919. तुमचे योग्य उत्तर आहे 1857. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते कोण होते? तुमचे ऑप्शन आहे बाल गंगाधर टिळक, बी झावेरी चार्ल्स, सी मुघल बादशाह बहादूर शाह झफर, डी महात्मा गांधी. तुमचे योग्य उत्तर आहे सी बहादूर शाह झफर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारत-पाक युद्ध 1971 मध्ये कोणत्या कारणासाठी लढला गेला? तुमचे ऑप्शन आहे सीमा प्रश्न, बी बांगलादेश स्वतंत्रता, सी जलसंधी, डी व्यापारी वाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी बांगलादेश स्वतंत्रता. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारत-पाक युद्ध 1965 मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रात लढला गेला? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी सिंध, सी जम्मू काश्मीर, डी राजस्थान. तुमचे योग्य उत्तर आहे सी जम्मू काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1971च्या भारत-पाक युद्धाचे नेते कोण होते? तुमचे ऑप्शन आहे लाल बहादूर शास्त्री, बी इंदिरा गांधी, सी जवाहरलाल नेहरू, डी मोहम्मद अली जिना. तुमचे योग्य उत्तर आहे बी इंदिरा गांधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध का झाला? तुमचे ऑप्शन आहे सीमा विवाद, बी व्यापार वाद, सी पाणी विषयक वाद, डी नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण. तुमचे योग्य उत्तर आहे सीमा विवाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1962च्या भारत-चीन युद्धात भारताचा मुख्य नेता कोण होता? तुमचे ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी सुभाष चंद्र बोस. तुमचे योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कुठल्या युद्धामुळे भारताने लष्करी सुधारणा सुरू केली? तुमचे ऑप्शन आहे 1947 ते 48 काश्मीर युद्ध, बी 1962 चीन युद्ध, सी 1965 पाकिस्तान युद्ध, डी 1971 पाकिस्तान युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे बी 1962 चीन युद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पहिल्या कारगिल युद्धाची घटना कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे 1999, बी 1989, सी 2001, डी 1995.
तुमचे योग्य उत्तर आहे 1999. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कारगिल युद्ध मुख्यत्वे कोणत्या प्रदेशात लढला गेला? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी जम्मू काश्मीर, सी हिमाचल प्रदेश, डी उत्तराखंड. तुमचे योग्य उत्तर आहे बी जम्मू काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील झालावा कोणत्या वर्षी झाला? तुमचे ऑप्शन आहे 1857, बी 1905, सी 1919, डी 1942. तुमचे योग्य उत्तर आहे बी 1905. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1947 ते 48 च्या भारत-पाक युद्धात मुख्य ठिकाण होते. तुमचे ऑप्शन आहे सिंध, बी जम्मू काश्मीर, सी पंजाब, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे बी जम्मू काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1965 च्या भारत-पाक युद्धाचे घोषणापत्र कोणत्या घटनेनंतर झाले? तुमचे ऑप्शन आहे कारगिल प्रवेश, बी राणो हाटी वाद, सी रावीचेन ओव्हरक्लेम, डी तराई प्रदेशावर हल्ला. तुमचे योग्य उत्तर आहे सी रावीचेन ओव्हरक्लेम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला आण्विक चाचणी युद्धानंतर का झाला? तुमचे ऑप्शन आहे संरक्षणासाठी, बी व्यापारी फायदेशीरतेसाठी, सी विज्ञानासाठी, डी शांतीसाठी. तुमचे योग्य उत्तर आहे संरक्षणासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताने पहिला आण्विक चाचणी वर्षी केली? तुमचे ऑप्शन आहे 1974, बी 1965, सी 1982, डी 1998. तुमचे योग्य उत्तर आहे 1974. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1971 च्या युद्धात भारताने कोणत्या पाकिस्तान प्रांतात विजय मिळवला? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी पश्चिम पाकिस्तान, सी बांगलादेश पूर्व पाकिस्तान, डी सिंध. तुमचे योग्य उत्तर आहे सी बांगलादेश पूर्व पाकिस्तान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कुठल्या युद्धामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सन्मानात वाढ झाली? तुमचे ऑप्शन आहे 1962 चीन युद्ध, बी 1965 पाकिस्तान युद्ध, सी 1971 पाकिस्तान युद्ध, डी 1999 कारगिल युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे सी 1971 पाकिस्तान युद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारत-पाक युद्ध 1947 ते 48 मध्ये कोणत्या घटनेनंतर झाला? तुमचे ऑप्शन आहे भारताचे स्वातंत्र्य, बी चीनचा आक्रमण, सी मणिपूर घुसखोरी, डी राजस्थानी संघर्ष.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. भारताचे स्वातंत्र्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कुठल्या युद्धामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकरण जास्त झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1947 ते 48 काश्मीर युद्ध. बी. 1962 चीन युद्ध. सी. 1965 पाकिस्तान युद्ध. डी. 1971 पाकिस्तान युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1962 चीन युद्ध. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. कारगिल युद्धातील ऑपरेशन विजय कोणत्या वर्षी सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1997, बी. 1999, सी. 2000, डी. 1995. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1999.